म्हणजे जसं आपण म्हटलं की बाहेरनं येणाऱ्यांना त्या एंट्रन्स टेस्ट असायच्या तशा आपल्या इथल्यांना पण असायच्या. प्रिन्सिपल्स वेअर स्टँडर्ड विद्यारंभ आत्तासुद्धा साऊथ इंडियामध्ये खूप प्रॉमिनंटली हा केला जातो. त्या स्ट्रेंथला कसं फ्लरिश करायचं आणि विकनेसेस कसे काढून टाकायचे या दोन्हीवरती ते गुरु काम करायचे. कारण 24/7 तुम्ही त्या गुरूंबरोबरच राहायचात ना. हा जो आपला इतिहास आहे तो आता आपल्या भविष्यासाठी कशी मदत करू शकतो आम्हाला? एवढ्या युनिव्हर्सिटीज होत्या पण त्या काळात पण तुम्ही म्हणला तसं कम्युनिकेशन अवघड असेल ना, लॉंग डिस्टन्स. बरोबर आहे. तर मग हे सगळ्या युनिव्हर्सिटीज जरी स्पेशलाइज असल्या तरी काही सब्जेक्ट्स तर ओव्हरलॅप होणारच. बरोबर. त्या सेम स्टँडर्डाइज होत्या आत्तासारखा का नव्हत्या? असं काही प्रत्येक गुरु त्याच्या शिष्याला वेगळं शिकवायचं असं काही होतं का? नाही, काही बाबतीत स्टँडर्ड पण होतं पण तरीसुद्धा 1-to-1 करस्पॉन्डन्स पण होता. कसं आहे माहिती आहे का की प्रिन्सिपल्स वेअर स्टँडर्ड. अच्छा, बेसिक हां, बेसिक थॉट वॉज स्टँडर्ड वन की मला या विद्यार्थ्याला माझ्याकडे मातीचा गोळा आला आहे, याला सुंदर आकार देऊन मला जगात पाठवायचं आहे. नुसताच आकार देऊन पाठवायचं आहे का, तर त्याने समाजाला उपयोगी पण पडलं पाहिजे, त्याने स्वतःसाठी पण कमवलं पाहिजे. कारण कसं आहे, आपल्याकडे आश्रम व्यवस्था होती की नाही. आश्रम व्यवस्था म्हणजे 4 आश्रम होते. आवर लाईफ वॉज डिवायडेड इंटू 4 पार्ट्स. फर्स्ट वॉज स्टुडंटहुड, ब्रह्मचर्य आश्रम, देन गृहस्थाश्रम, हाऊस होल्डर, वानप्रस्थ आणि संन्यास. आता या सगळ्यामध्ये पाहिलं तर कमवणारा कोण आहे? गृहस्थाश्रम, हाऊस होल्डर आहे. गृहस्थावरती खूप जबाबदारी आहे. सगळ्या समाजाचं भरणपोषण त्याला करायचं आहे, त्याच्यासाठी त्याला कमवलं पाहिजे. स्वतःचं पण आयुष्य चांगलं ठेवायचं आहे आणि समाजाचं पण चांगलं ठेवायचं आहे, त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या व्यक्तींचं पण ठेवायचं आहे. मग त्याला ते कमवण्यासाठी केपेबल करायचं आहे. ते कोणी करायचं आहे? त्याच्या गुरुने, त्या आश्रमामध्ये. हां, त्यामुळे गुरुकुल सिस्टीम जी होती, आपण एन्शंट इंडियन सिस्टीम म्हटल्यावरती काय आपल्याला दिसतं? एज्युकेशनल सिस्टीम म्हटल्यावरती पाठशाळा, वेद पाठशाळा किंवा पाठशाळा दिसतात, हो की नाही. तर याच्यामध्ये पुन्हा 2 भाग होते. पाठशाळा म्हणजे गुरुकुल सिस्टीम ही काय होती हे समजून घेऊ आपण आधी. 2 गोष्टी येतात. एक म्हणजे पुन्हा एकदा तो विद्यार्थी जेव्हा यायचा की नाही, तर त्याला कसं तयार करायचं आहे किंवा तो काय त्याचं स्पेशलायझेशन घेणार आहे हे ते गुरु ठरवायचे त्याच्या कॅपॅबिलिटीज बघून. म्हणजे मी आणि माझे भावंड किंवा माझा मित्र, माझ्या शेजारी राहणारा एखादा मुलगा, आम्ही सगळे एकदम समजा त्या आश्रमात गेलो. आश्रमात जायच्या आधी काय असायचं? एंट्रन्स टेस्ट, ॲप्टिट्यूड टेस्ट. हां, त्याच्याही आधी काय असायचं माहिती आहे का तुला? उपनयन. बरोबर, उपनयन. आणि त्याच्याही आधी आपल्याकडे अजून एक गोष्ट सांगितलेली आहे. काय? विद्यारंभ नावाचा एक संस्कार आपल्याकडे सांगितलेला आहे. हां, विद्यारंभ आत्तासुद्धा साऊथ इंडियामध्ये खूप प्रॉमिनंटली हा केला जातो किंवा बंगालमध्ये याच्या दिवशी केला जातो, शारदा पूजेच्या दिवशी केला जातो. हां, तर विद्यारंभ म्हणजे मुळाक्षर गिरवायची सुरुवात. अच्छा. हां, ही सुरुवात जी होते ती लहानपणी घरीच होते. आणि कधी होते माहिती आहे? कधी? तर साधारणतः 2.5-3 वर्षाचं असताना ही सुरुवात घरी आईनी करून द्यायची आहे त्याच्या. अच्छा. हां, आता म्हणजे आपल्याकडे हा जो एक आक्षेप घेतला जातो की नाही की फक्त मुलांनाच शिक्षण होतं का, मुलींना नाही का, तर मी थोडंसं विषयांतर आणि थोडं या सगळ्या तुझ्या प्रश्नाला थोडं बॅकग्राऊंड देऊन उत्तर देते. हां, कौटिल्य अर्थशास्त्र, चाणक्य आपण जो म्हटला त्याने जो लिहिलेला राजनीतीवरचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये तो सांगतो की अंकशास्त्र,
वर्णमाला, अंक, हे सगळं आईनी घरी शिकवायला सुरुवात करायची आहे. त्याला पहिला गुरु कोण आहे? तर आई आहे. तिने हे सगळं गिरवून घ्यायचंय. म्हणजे पाढे पर्वचे आपण जे म्हणतो की नाही, लहानपणी टेबल्स म्हणायची, आता आपण शाळेत जाऊन शिकतो, पण ती पूर्वी घरी शिकवली जायची. ती कोणी शिकवायची? तर आईनी शिकवायची. त्याला व्यवहार ज्ञान, बेसिक वजाबाक्या, प्लस मायनस, ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, हे बेसिक कोणी शिकवायचंय? आईनी शिकवायचंय. ते शिकवून झालं, तो एका विशिष्ट वयात आणि ते सगळं त्याने शिकला की मग उपनयन संस्कार आहे. उपनयन संस्कार हा काय आहे? तर गुरुगृही पाठवणं, हा तो रिच्युअल आहे. तिथे जाताना सुद्धा म्हणजे जसं आपण म्हटलं की बाहेरनं येणाऱ्यांना त्या एंट्रन्स टेस्ट असायच्या, तशा आपल्या इथल्यांना पण असायच्या. याच्या संबंधीची एक ना गोष्ट येते बरं का उपनिषदामध्ये, की सत्यकाम जाबाला नावाचे एक ऋषी होऊन गेले. तर त्यांची ती कथा येते. आणि ती कशी येते? तर ते जातात शिकायला, आईने त्यांना गुरुगृही पाठवले. तिथे जातात, आश्रमाच्या दारात बसतात. पहिल्या दिवशी कोणी त्यांच्याकडे लक्षच देत नाही. तो घरी येतो, आई म्हणते तू पुन्हा जा. दुसऱ्या दिवशी पुन्हा जातात. 2 दिवस बसल्यानंतर कोणीतरी त्याच्याकडे बघतं. पेशन्स चेक केले जायचे. त्यानंतर ते विचारतात की बाळा तुझं कुळ कुठल्या फॅमिलीत नाहीस, तू काय आहे? तर तो सांगतो की मला नाही माहिती, माझी आई जाबाली, पण मला बाकी काहीच माहिती नाही. मग गुरु सांगतात की जा तू विचारून ये. मग विचारून ये म्हटल्यावरती हा घरी जातो, आईला विचारतो. आईला विचारल्यावरती त्याची आई असते गणिका. गणिका म्हणजे त्यावेळेला आपण वेट्रेस म्हणू ना, त्या पद्धतीने ती काम करायची. तर ती सांगते की हे बघ, मला माहिती नाही तुझे वडील कोण आहेत, कारण मी येणाऱ्या जाणाऱ्यांची सेवा करत होते अँड वाईल सर्विंग देम तू मला मिळालास. तर मला माहिती नाही की तुझे वडील कोण आहेत. तू माझा मुलगा आहेस एवढंच मला माहिती आहे. तो तेच उत्तर जाऊन गुरूंना सांगतो. आणि मग त्यावेळेला गुरूंना त्याच्यामधलं सत्यनिष्ठता दिसते. स्ट्रिक्ट विथ द ट्रूथ, ऑनेस्टी ती दिसते. आणि मग ते म्हणतात की पण तू ज्या अर्थी इतकं ऑनेस्टी दाखवतोयस त्या अर्थी तू शिकायला योग्य आहेस. अच्छा. आणि मग त्याला ते थोडक्यात पेशन्स पाहिला जायचा, त्याची प्रामाणिकता पाहिली जायची, त्याची शिक्षणाबद्दलची तळमळ पाहिली जायची. हे असेल तर गुरुगृहामध्ये प्रवेश मिळायचा. आता याच्यात सुद्धा 2 गोष्टी आहेत बघ. जे थेरॉटिकल आस्पेक्ट्स आहेत ना, त्यांच्यासाठी गुरुकुलं होती. गुरुकुलं होती. तिथे गुरु शिकवायचे. आता ते गुरु कसे शिकवायचे त्याचा पण एक उल्लेख येतो की सुरुवातीला संहिता शिकायच्या. ते कसं शिकायचं? ओरल ट्रेडिशन होती आपल्याकडे. मग ते ओरल ट्रेडिशन ही कशी असायची याचं ना खूप छान वर्णन ऋग्वेदामध्ये एक मंडूक सूक्त म्हणून आहे. मंडूक म्हणजे बेडूक. तर ते काय सांगतात की ते बेडूक कसा, एक बेडूक पावसाळ्यात ओरडला, त्याने डराव केलं की बाकी सगळे ड्राव करायला सुरुवात करतात. तसं हे विद्यार्थी गुरुकुलात शिकतात. गुरु सांगतात, म्हणतात, त्याच्या पाठोपाठ विद्यार्थी पण म्हणतात. असं ओरल ट्रेडिशनचं असं वर्णन येतं की गुरु सांगतात आणि विद्यार्थी म्हणतात. सो कारण ते ज्ञान किंवा तो ग्रंथ जोपर्यंत लेखनकला नव्हती तोपर्यंत ओरल ट्रेडिशननीच ते सगळं पुढे गेलं की नाही. तर ते आधीचं जे ज्ञान आहे किंवा आधीचं जे लिहिलेलं आहे, किंवा लिहिलेलं म्हणता नाही येणार, पण आधीचं जे रचलेलं आहे ते जपायचं कसं, तर त्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना शिकवलं जायचं. ही एक पद्धत. दुसरी पद्धत होती की जी वादविवादामधनं आर्ग्युमेंट्स, डिबेट्स, हेल्दी आर्ग्युमेंट्स, हेल्दी डिबेट्स यातनं एस्टॅब्लिश करायला शिकवलं जायचं.
स्वतःचा विषय प्रतिपादित करायला शिकवला जायचा. हा एक दुसरा भाग होता. त्यातनं या परंपरांचा विस्तार झाला सगळा, ते होतं. त्याच्यानंतर मग हे सगळं होतं की ते थेअरी सब्जेक्टशी रिलेटेड, किंवा ज्यांना पुढे पुन्हा एकदा त्यातनं काही एक काय म्हणूया शिक्षण अध्ययन अध्यापनामध्ये जायचं आहे. सो दोज हू आर विलिंग टू ऑप्ट फॉर टीचिंग प्रोफेशन, त्यांच्यासाठी म्हणून या सगळ्या पद्धती होत्या. पण ज्यांना बिझनेस करायचा आहे, राजनीतीचं शिक्षण घ्यायचं आहे, त्यांच्यासाठी वेगळ्या पद्धतीने प्रॅक्टिकल्स असायचे, एलिमेंट असायचे. शस्त्रास्त्र विद्या शिकवायचे. द्रोणांनी पांडवांना दिली, द्रोणाचार्यांनी, त्याचे संदर्भ येतात. वसिष्ठांनी रामाला दिली, त्याचे संदर्भ येतात. वेगवेगळ्या राजाचे राजपुत्र हे गुरुगृहामध्ये जातात, तिथे शिकतात, विविध शस्त्रास्त्र विद्या घेतात. ते काही टीचिंग प्रोफेशनसाठी आवश्यक नाही आहे. म्हणजे आता जसं आहे की नाही आपल्याकडे की इंजिनिअरिंगसाठी एक वेगळ्या पद्धतीचा स्किल सेट आवश्यक आहे, किंवा तुम्ही आर्ट्सला गेलात तर तिथे एक वेगळ्या पद्धतीचा स्किल सेट आवश्यक आहे. तर असे वेगवेगळे स्किल सेट वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आचार्य शिकवायचे. सो एकच सिलेबस सगळ्यांना द्यायचा हा भाग नव्हता, पण ते सिलेबस स्टँडर्डाइज्ड असायचं आत्ताच्या परिभाषेमध्ये. आता दुसरं अजून ह्याला आस्पेक्ट काय आहे, असं असलं तरी प्रत्येक विद्यार्थ्याची कपॅसिटी वेगवेगळी असते. मग त्या विद्यार्थ्याला कळेल अशा पद्धतीने हे दिलं जायचं, कारण 24/7 तुम्ही त्या गुरूंबरोबरच राहायचात ना. तर याची ना खूप मस्त गोष्ट छांदोग्य उपनिषदामध्ये येते. कसे प्रॅक्टिकल एलिमेंट्स असायचे. म्हणजे विषय खूप गहन आहे, पण तो इतका सोपा करून शिकवला जायचा. म्हणजे त्या सिस्टीम्स कशा होत्या याचं मी एक छोटंसं उदाहरण देते. की श्वेतकेतू म्हणून एक खरं म्हणजे नंतरचे ऋषी, पण त्यावेळेला तिथे त्यांचं ब्रह्मचर्य म्हणजे लहान विद्यार्थी या स्वरूपात आपल्याला ते दिसतात. आणि आरुणी त्यांचे वडील आहेत. श्वेतकेतू आलाय गुरुगृहातनं परत, आणि तो वडिलांना काही प्रश्न विचारतोय. आता ते वडीलसुद्धा एक प्रकारे शिक्षकच आहेत. पण त्यांनी दुसऱ्या गुरुगृहात पाठवलेलं आहे त्याला शिकायला, कारण शिस्त लागावी. शिस्तपालन आहे, शिकायचं. एकतर म्हणजे घरातल्या घरातच राहिलं की कसं जे नियम आणि जे गोष्टी सांभाळल्या गेल्या पाहिजेत, जे लाईफ स्किल सेट शिकले गेले पाहिजेत, ते शिकले जात नाहीत. म्हणून गुरुगृहात दुसऱ्या पाठवलेलं आहे. तिथनं तो परत आलाय आणि त्याला कळलेलं नाही आहे की जे ज्ञान, त्याला वडील विचारतायत की जे ज्ञान घेतल्यावरती तू परिपूर्ण होशील असं तुला वाटतं, ते ज्ञान तुला मिळालेलं आहे का? तर तो विचारतो म्हणजे काय? तर ते आत्मतत्वाचं मूळ स्वतःला जे ओळखायचं आहे त्याचं ज्ञान तुला मिळालं आहे का? तर तो म्हणतो नाही, मला नाही सांगितलं माझ्या गुरूंनी, पण आता ते तुम्ही मला शिकवा. तुम्ही मला शिकवा म्हटल्यावरती ते कसं आहे आत्मतत्व हे सांगताना वेगवेगळ्या खूप सोपी उदाहरणं त्यांनी दिली आहेत. तिथे ना एक ते जिथे बसलेले असतात असं एक चित्र आपल्याला भरपूर दिसतं बघ, की झाडाखाली गुरु बसलेत आणि समोर शिष्य बसलेले आहेत. असं एक पूर्वीच्या एन्शंट एज्युकेशनल सिस्टीमचं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. तर तसे ते एका झाडाखाली बसलेले असतात. ते झाड असतं ते म्हणजे फिग ट्री असतं. तर ते फिग ट्री असल्यामुळे ते सांगतात की जा ते एक फळ तोडून आणतो. तर ते म्हणतात आता हे 2 भागामध्ये डिवाइड इट. तो डिवाइड करतो, तो फोडतो ते फळ. मग ते विचारतात आता ह्याच्यात तुला काय दिसतंय? तर श्वेतकेतू सांगतो की ह्याच्यामध्ये ना मला छोट्या छोट्या अणूसारख्या बिया दिसतात. फिग ट्रीमध्ये तसं असतं की नाही, छोट्या छोट्या बिया असतात खूप साऱ्या. तर ते दिसतंय. ते म्हणतात त्यातली एक बी उचल. तो घेतो, एक बी घेतो. ते म्हणतात आता ही पण डिवाइड कर. डिवाइड करतात. डिवाइड केल्यानंतर
ते विचारतात वडील की आता काय दिसतंय तुला ह्याच्यात. तो म्हणतो की काहीच नाही दिसत आहे. आता कसं दिसणार त्यात आतलं ना, आता काहीच नाही दिसत आहे. मग ते त्याला सांगतात की जे तुला दिसत नाहीये ना त्यापासून एवढा मोठा वृक्ष तयार झालाय. किती सोपं एक्झाम्पल सांगितलं बघ. आपल्याला जर का असं सांगितलं की द प्रिन्सिपल विच इज इनविजिबल, कुठल्याही आकारात रंगरूपात तुम्हाला ते बांधता येणार नाही, त्याच्यापासून ही सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली, कळेल का आपल्याला म्हणजे काय? पण हे एक्झाम्पल पाहिलं की कळतं की नाही. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी, छोटी छोटी उदाहरणं जी त्या त्या विद्यार्थ्याला कळतील अशा पद्धतीने ते शिक्षण त्याला दिलं जायचं. ऑल्दो प्रिन्सिपल्स वेअर सेम, सिलेबस वॉज स्टँडर्डाइज्ड, पण 1-to-1 कॉरेस्पॉन्डन्स असल्यामुळे आणि 24/7 अवेलेबल असल्यामुळे ते गुरुजी ठरवायचे किंवा ते शिक्षक ठरवायचे की ह्या मुलाला कसं घडवायचं आहे आणि त्या मुलाला जास्तीत जास्त चांगलं तयार होऊन कसं मला समाजाला द्यायचं आहे. आता ह्या एन्शंट नॉलेज सिस्टम्स, इंडियन नॉलेज सिस्टम्स ज्या होत्या आणि आत्ताची जी सिस्टम आहे त्याच्यामध्ये फरक किती आहेत, डिफरन्सेस किती आहेत? आणि आता हा जो आपला इतिहास आहे तो आता आपल्या भविष्यासाठी कशी मदत करू शकतो आम्हाला? एन्शंट बिल्डिंग किंवा नेशन बिल्डिंग असं जे आपण म्हणू शकतो, तर ते कसं आहे की नेशन बिल्डिंग हे कशातनं होईल? डेव्हलपमेंट, एज्युकेशन. हां, म्हणजे एज्युकेशन हे का त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे की एज्युकेशन सेक्टर काय करतं तर तुमच्या देशाची पुढची पिढी घडवून तयार करत असतं आणि ते देशासाठी, देशाच्या सेवेसाठी ते खरं समाजाला सुपूर्त करत असतं. बरोबर. तर आता हे तयार होत असताना आता हळूहळू खूप बदल नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनी करायला सुरुवात केलेली आहे किंवा ते आणू बघतायत. तर ज्या एज्युकेशनल सिस्टीम म्हणजे आपण जसं म्हटलं ना की 24/7 गुरूंच्या ताब्यात असायचे, त्यामुळे प्रत्येक मुलाची नसनसचे वाकिफ हो असं जे म्हणतो ना आपण, तसं ते गुरूंना माहिती असायचं आणि त्याच्यामुळे काय व्हायचं की त्या व्यक्तीचे स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस हे माहिती असायचे. त्यामुळे त्या स्ट्रेंथला कसं फ्लरिश करायचं आणि विकनेसेस कसे काढून टाकायचे या दोन्हीवरती ते गुरु काम करायचे. हां, जसं प्रत्येकाला शस्त्रास्त्र विद्या देताना कौरव पांडवांचं जर का आपण उदाहरण घेतलं, हां, तर प्रत्येकाला शस्त्रास्त्र विद्या ही त्यांनी सगळी दिली होती खरं म्हणजे, पण तरीसुद्धा त्यातसुद्धा प्रत्येकाचं स्पेशलायझेशन होतं. भीम असेल तर तो गदायुद्धामध्ये कुशल होता, अर्जुन धनुष्यबाण चालवण्यात कुशल होता, हां, तर किंवा नकुल सहदेव हे तलवार चालवण्यामध्ये प्रवीण होते. तर प्रत्येकाच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस ओळखून त्याच्या आवश्यक गोष्टींमध्ये, त्या आवश्यक गोष्टींमध्ये म्हणजे ते जाऊन पुढे समाजाला उपयोगी तर पडले पाहिजेत, त्या दृष्टीने त्यांना तयार करणं, याचं स्वातंत्र्य त्यांना होतं. ते स्वातंत्र्य आणि त्याचा यथायोग्य वापर ते करायचे. हां, आजकाल जर का जरा मोठ्या आवाजात ओरडलं तर पेरेंट्स येऊन उभे राहतात की हे तुम्ही काय करताय, आमच्या मुलांना ओरडताय कसे तुम्ही, किंवा फटके, योग्य तिथे फटके पण असायचे, योग्य तिथे कठोर परीक्षा असायच्या. तर त्या परीक्षा म्हणजे कंटिन्युअस असेसमेंट्स असं आपण ज्याला म्हणू ते. तर आता हळूहळू या सगळ्या गोष्टी खरं म्हणजे फटके आणि बाकीच्या ह्या गोष्टी जाऊ देत, ह्या बाजूला ठेवू, त्या नेशन बिल्डिंगसाठी नाही आहेत. पण या जे कंटिन्युअस असेसमेंट असं आपण ज्याला म्हणू, तो जो पॅटर्न आहे त्यातनं काय व्हायचं तर पुन्हा एकदा त्या शिकवलेल्या भागामध्ये ती व्यक्ती तयार झाली आहे की नाही हे गुरूंना कळायचं आणि त्या दृष्टीने पुढे त्याला ते घेऊन जायचे. तर ही जी कंटिन्युअस असेसमेंट पॅटर्न आहे त्यातलं नाविन्य आहे. परीक्षा घ्यायचे तर त्या परीक्षासुद्धा वेगवेगळ्या असायच्या.
हां, सकाळी उठल्यावरती तिथे ह्या मुलांना नुसतं आयतं जेवण आणि हे असायचं का, तर तसं नव्हतं. ती हार्डशिप होती. सकाळी उठून काही एक अभ्यास म्हणजे काही एक स्वतःचं रुटीन झालं की अभ्यासाला बसावं लागायचं. हां, हे पहाटे ब्राह्ममुहूर्तावरती उठून, हां, म्हणजे पहाटे 4 वाजता हे करायचं. त्याच्या आधी उठायचं, 4 वाजता अभ्यासाला बसायचं, काही एक पाठ करायचा, मग आश्रमातली कामं करायची, गाई घेऊन जायचं, आश्रमाच्या गाई घेऊन जायच्या, असं रुटीन त्यांचं सांगितलेलं आहे. तर ही सगळं पाहिलं ना, आणि मग भिक्षा मागून आणायची. भिक्षा कशासाठी मागायची? आता मागायला आपल्याला लाज वाटेल की मला द्या. राजपुत्र असला तरीसुद्धा त्याला भिक्षाटनासाठी जावं लागायचं. पण हे का आवश्यक होतं? तर तिथे सगळ्यात जास्त अहंकाराचा नाश व्हायचा. तर तिथे तुमच्या इगोला मुरड घातली जायची, जे पुढच्या टीम बिल्डिंगसाठी आवश्यक असतं. इफ यू वॉन्ट टू वर्क इन अ टीम, तुमचा इगो कुठेतरी तुम्हाला आवरता आला पाहिजे. तर अशा ज्या आपल्या काही सिस्टीम्स होत्या, कदाचित त्या तशाच्या तशा नाही, पण काही एका वेगळ्या स्वरूपात जर का आपण घेऊ शकलो, बांधू शकलो, तर त्या निश्चित आपल्याला उपयोगी पडतील. कारण आत्ता आपण बघतोय की एकटी मुलं असतात, त्यांना ॲडजस्टमेंटची सवय नसते. या सर्व गोष्टी आपसूक गुरुगृहामध्ये मोडून पडायच्या. राजपुत्र असेल नाही तर तू अजून कुठलाही असशील. एका गरिबा घरचा मुलगा आणि राजपुत्र सगळ्यांना तिथे समान वागणूक होती. जमिनीवरतीच झोपावं लागायचं, म्हणजे दर्भासनावरती. तिथे त्यांना मोठ्या घरातला मुलगा म्हणून माऊसूट बेड आणि असं नसायचं. भिक्षाटन मी म्हटलं तसं जावंच लागायचं. प्रत्येकासाठी वेगवेगळ्या टेस्ट या त्या विद्यार्थ्याला त्यातनं शिकता येईल अशा पद्धतीच्या टेस्ट असायच्या. म्हणजे आज मी क्विज दिली तर 60ही मुलांसाठी क्विज अशा पद्धती नव्हत्या. त्या विद्यार्थ्याला आवश्यक अशा त्या परीक्षा असायच्या, ज्यातनं तो अजून त्या विषयासंबंधाने शिकू शकला पाहिजे असं. तर अशा परीक्षांच्या पद्धती, 1-to-1 करस्पॉन्डन्स, त्या विद्यार्थ्याच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस ओळखून त्याला तयार करणं, असं जर का आपण काही करू शकलो आणि त्यातनं त्याची स्किल डेव्हलपमेंट आणि स्ट्रेंथ वाढवू शकलो विद्यार्थ्याची, तर हे निश्चितपणे आपल्या नेशन बिल्डिंगला उपयोगी पडेल असं वाटतं. हां, त्याच्यानंतर म्हणजे नुसतंच स्ट्रेंथ आणि विकनेसेसवरती काम करणं किंवा हे नाही, तर ती जी काय स्पेशलायझेशन्स होती, हां, त्यातले जे काय, म्हणजे आता आपण म्हणतो की मॅथ्सने आपल्या 0 दिलं आणि मग बायनरी सिस्टीम आपण दिली जगाला, अशा पद्धतीने अनेक गोष्टी आपल्याकडे आहेत. मग अशी अगदी सुरुवातीला आपण जसं म्हटलं की विदाउट रस्ट आयन तयार करायचं टेक्निक, आपली मेटॅलर्जी खूप डेव्हलप्ड होती. तर ती टेक्निक्स आणि खूप सोप्या गोष्टीतनं ती टेक्निक्स डेव्हलप केलेली होती. तर ही टेक्निक्स डेव्हलप करायची मेथड ती जर का आपण घेतली, ते लॉजिकल थिंकिंग आपण आता पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना देऊ शकलो. हां, कसं होतं आहे माहिती आहे का, की फाउंडेशन तयार आहे पण आपण पुन्हा एकदा फाउंडेशन खोदत बसलो आहे आत्ताच्या काळात. असं थोडंसं काहीतरी झालं आहे की घराचं ना फाउंडेशन तयार करून दिलं आहे, त्याला वरती न बांधता आपण पुन्हा एकदा फाउंडेशन तयार करायला बघतोय. तर कुठेतरी ही दृष्टी आपण घेतली की काय होतं खरंच आपल्याकडे, त्याचा आधार घेऊन आपण पुढे गेलो समजा, तर आपल्याला पुष्कळ काही मिळू शकेल. त्यातनं अजून अधिक गोष्टी आपल्याला मिळतील आणि आपण समृद्ध होऊ. कारण ज्या अर्थी बाहेरच्या देशातले विद्यार्थी येऊन इसवी सन पूर्व 5व्या-6व्या शतकातले हे रेफरन्सेस येतात की बाहेरच्या देशातले विद्यार्थी येऊन आपल्याकडे शिकत होते आणि ज्या अर्थी इथे पूर्ण विद्यापीठांचं जाळं होतं. सध्या पुन्हा एकदा मी म्हटलं तसं व्हॉट्सअपवरती तो फोटो खूप फिरतोय सध्या की एन्शियंट इंडियन युनिव्हर्सिटीज, आणि त्यांनी तो सगळा मॅप दिलेला आहे भारतातला. तर इतकं जाळं ज्या अर्थी आपल्याकडे होतं, त्या अर्थी त्या ज्या
शिक्षण परंपरा आहेत किंवा शिक्षणाचे सिस्टीम्स आहेत, त्या सिस्टीम्समधनं काही तत्त्व आपण उचलून जर का आत्ता वापरू शकलो, जसं आपण छोटी छोटी उदाहरणं पाहिली की 1-to-1 करस्पॉन्डन्स त्या विद्यार्थ्याला उपयोगी पडतील अशा सिस्टीम्स, थोडंसं शिकवण्याच्या बाबतीतली फ्लेक्झिबिलिटी जी गरजेची आहे ती शिक्षकांनी आत्मसात करायची आहे, ती गव्हर्नमेंटनी आणायची नाही आहे. शिक्षकांनी स्वतःच्या दृष्टीमध्ये बदल करायचा आहे. तर असे काही बदल आपण तिथनं शिकून आपल्या ह्याच्यात करू शकलो, म्हणजे शिक्षकसुद्धा करू शकले. जसं ते सिस्टीममध्ये फरक म्हणजे ॲडिशन होऊ शकते, तसं शिक्षकांच्या दृष्टिकोनातला बदल तोही आवश्यक आहे आणि विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातला बदल तोही आवश्यक आहे. या सगळ्या जर का आपण एकत्र करू शकलो आणि ती सिस्टीम सेट करू शकलो पुन्हा एकदा चांगल्या अर्थाने, आत्ता मी असं म्हणत नाही की सिस्टीम सेट नाही आहे, पण ह्या काही ॲडिशन्स करू शकलो तर त्या निश्चितपणे नेशन बिल्डिंगला उपयोगी पडतील असं वाटतं. थँक्यू. तुम्ही या विषयाबद्दल जे ज्ञान दिलं आहे आणि तुमचा जो वेळ पण दिला इकडे, याच्यासाठी मी आभारी आहे. आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा जर तुम्हाला असंच कॉन्टेंट अजून बघायची इच्छा असेल तर. थँक्यू.